मिथुन राशी 1 मे 2026 वैशाख पौर्णिमा। मिथुन राशी, आकाशात पूर्ण चंद्र आपल्या संपूर्ण तेजाने उजळलेला असेल, पण ही फक्त चंद्राची पूर्णता नाही, ही एक ऊर्जेची पराकाष्ठा आहे। एक असा क्षण जिथे ब्रह्मांडातील सूक्ष्म शक्ती पृथ्वीवर अधिक तीव्रतेने कार्य करू लागतात आणि मिथुन राशीसाठी ही रात्र काहीतरी वेगळंच घेऊन येते। मिथुन रास ही वायू तत्वाची, बुद्धीची, संवादाची आणि चपळतेची रास। तुमचं मन सतत विचार करत असतं, एकाच वेळी अनेक गोष्टी चालू असतात, निर्णय घ्यायचे असतात, पर्याय निवडायचे असतात आणि कधी कधी त्या सगळ्या गोंधळात तुम्ही स्वतःलाच विसरता। पण 1 मेची ही पौर्णिमा तुम्हाला थांबवण्यासाठी आली आहे, थोडा वेळ स्वतःकडे पाहण्यासाठी, स्वतःशी संवाद साधण्यासाठी। या दिवशी चंद्राची ऊर्जा तुमच्या मनावर खोलवर परिणाम करणार आहे। ज्या विचारांना तुम्ही सतत टाळत होतात, ज्या गोष्टी तुम्ही पुढे ढकलत होतात, त्या सगळ्या अचानक तुमच्या समोर येऊ लागतील। काही प्रश्न तुम्हाला सतावत राहतील, मी योग्य दिशेने चाललो आहे का? मी जे करतोय ते खरंच मला आनंद देते का? माझ्या आयुष्यात नेमकं काय बदलायला हवं? आणि हे प्रश्न सहज नाहीत, हे आहेत ब्रह्मांडाचे संकेत तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी। ही पौर्णिमा म्हणजे एक मनाचा आरसा आहे, ज्यात तुम्हाला तुमचे खरे विचार, खऱ्या भावना आणि खऱ्या इच्छा दिसतील। कदाचित काही गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत, कदाचित काही सत्य स्वीकारायला कठीण जाईल, पण हाच तो क्षण आहे जिथे तुमचा खरा बदल सुरू होतो। मिथुन राशीच्या लोकांसाठी ही वेळ आहे विचारांची शुद्धी आणि स्पष्टतेची। ज्या गोष्टी तुम्हाला गोंधळात टाकत होतात त्या आता हळूहळू स्पष्ट होऊ लागतील। तुम्हाला जाणवेल, मन शांत होतंय, निर्णय अधिक सोपे होत आहेत आणि आत एक नवीन स्थिरता निर्माण होत आहे। ही स्थिरता म्हणजे तुमची खरी ताकद आहे। या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात। एखादा निर्णय घ्यावा लागेल, एखादी नवीन दिशा निवडावी लागेल किंवा एखादी गोष्ट कायमची सोडावी लागेल। पण लक्षात ठेवा, जे काही घडेल ते तुमच्या भल्यासाठीच घडेल। या काळात तुमची संवाद क्षमता खूप वाढेल, तुम्ही जे बोलाल त्याचा लोकांवर प्रभाव पडेल, नवीन ओळखी होतील, महत्त्वाच्या चर्चा होतील आणि या चर्चांमधून तुम्हाला पुढे जाण्याचे मार्ग मिळतील। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संधी स्वीकारायची नसते, योग्य संधी ओळखायची असते। आर्थिक बाबतीतही हळूहळू सुधारणा दिसेल, एखादा नवीन प्रोजेक्ट, नवीन काम किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। नातेसंबंधांच्या बाबतीत ही वेळ खूप महत्त्वाची आहे। काही नाती अधिक घट्ट होतील तर काही नाती आपोआप दूर जातील आणि हे सगळं का होतंय? कारण ब्रह्मांड तुमच्यासाठी योग्य लोक आणि योग्य मार्ग तयार करत आहे। मिथुन राशी, या काळात तुम्हाला काही विशेष संकेतही मिळू शकतात। एखादं स्वप्न, एखादी वारंवार दिसणारी गोष्ट किंवा अचानक आलेली एखादी कल्पना, हे संकेत दुर्लक्षित करू नका, कारण तेच तुम्हाला पुढचा मार्ग दाखवणार आहेत। आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा, ही 1 मे 2026 ची ही पौर्णिमा तुम्हाला सांगते, तुम्ही आता गोंधळातून बाहेर पडत आहात आणि स्पष्टतेकडे जात आहात। तुमचं मन जेव्हा शांत होतं तेव्हाच योग्य निर्णय घेतले जातात आणि म्हणून या वेळेला स्वतःला वेळ द्या, थोडं शांत बसा आणि स्वतःच्या आतल्या आवाजाला ऐका, कारण कदाचित त्या आवाजातच तुमच्या आयुष्याचं पुढचं पाऊल लपलेलं आहे। मिथुन राशी, ही पौर्णिमा तुमच्यासाठी साधी नाही, ही एक मन आणि नशिबाला हलवून टाकणारी रात्र आहे। त्या रात्री चंद्र पूर्ण तेजाने चमकेल, पण खरी उलटापालट होणार आहे ती तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या निर्णयांमध्ये आणि तुमच्या आयुष्यात। अचानक तुम्हाला जाणवेल, मी इतके दिवस नेमकं काय करत होतो। काही गोष्टी ज्या योग्य वाटत होत्या त्या अचानक चुकीच्या वाटू लागतील, काही गोष्टी ज्या अशक्य वाटत होत्या त्या शक्य वाटू लागतील। हा गोंधळ नाही, ही आहे स्पष्टतेची सुरुवात। मिथुन राशी, कामाच्या ठिकाणी अचानक काहीतरी मोठं घडू शकतं, एखादी नवीन संधी तुमच्या समोर येईल किंवा एखादा निर्णय घ्यावा लागेल जो तुमचं भविष्य बदलू शकतो। पण इथेच खरी परीक्षा आहे, तुम्ही धाडस करणार आहात का? कारण ही संधी पुन्हा येणार नाही। ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आता हळूहळू सुटायला लागतील, पण त्याच वेळी खर्चही वाढू शकतो, म्हणून विचार करून निर्णय घ्या। एक छोटा निर्णय भविष्यात मोठा फरक करू शकतो। नातेसंबंधांच्या बाबतीत हीच ती जागा आहे जिथे सर्वात मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे। कोण तुमच्यासोबत खरंच आहे आणि कोण फक्त वेळ घालवत आहे हे सगळं स्पष्ट होईल। कदाचित एखादं नातं अचानक संपेल आणि त्या क्षणी तुम्हाला खूप वाईट वाटेल, पण काही दिवसांनी तुम्ही स्वतःला म्हणाल, हेच योग्य होतं। मन आणि विचार, तुमचं मन जे सतत धावत होतं ते आता थांबायला लागेल आणि त्या शांततेत तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, माझं खरं ध्येय काय आहे। हीच ती जाणीव जी तुमचं आयुष्य बदलणार आहे। या काळात काही गोष्टी तुम्हाला वारंवार दिसतील, एखादं नाव, एखादी संख्या, एखादी परिस्थिती,
हे योगायोग नाहीत, ही ब्रह्मांडाची भाषा आहे जी तुम्हाला सांगते तू योग्य दिशेने चालला आहेस. आणि आता सर्वात मोठं सत्य, 1 मेची ही पौर्णिमा तुमच्यासाठी एक जागृतीचा क्षण आहे, जिथे तुम्ही जुन्या गोंधळातून बाहेर पडून एक नवीन, स्पष्ट आणि शक्तिशाली मार्गावर चालायला सुरुवात करणार आहात. जर तुम्ही या वेळेला घाबरलात तर संधी निसटेल, पण जर तुम्ही धाडस केलं तर स्वतःवर विश्वास ठेवला तर लक्षात ठेवा, पुढील काही दिवसातच तुमचं आयुष्य ज्या वेगाने बदलेल ते पाहून तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. कारण ही वेळ आहे मिथुन राशीच्या नशिबाला दिशा मिळवण्याची. ही पौर्णिमा मिथुन राशीसाठी फक्त बदल नाही, तर विचारांच्या शक्तीचं वास्तविक रूपांतर आहे. मिथुन रास म्हणजे विचारांची गती, कल्पनांची दुनिया. पण अनेकदा हेच विचार तुमच्यासाठी गोंधळ निर्माण करतात. एक विचार म्हणतो हे कर, दुसरा म्हणतो थांब, आणि तुम्ही मध्येच अडकून राहता. पण या पौर्णिमेपासून काहीतरी विलक्षण घडणार आहे. तुमचे विचार वास्तव्यात उतरू लागतील. हो, ज्या गोष्टी तुम्ही मनात वारंवार विचार करत आहात, त्या गोष्टींची कल्पना तुम्ही करत आहात, त्या आता हळूहळू तुमच्या आयुष्यात दिसू लागतील. त्या रात्री तुमचं मन एक प्रकारचं चुंबक बनेल. जे तुम्ही विचाराल ते तुम्ही अनुभवाल, तसंच तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल. सकारात्मक विचारांचं मोठं फळ मिळेल. जर तुम्ही या काळात सकारात्मक विचार केलेत, स्वतःवर विश्वास ठेवला आणि मोठं स्वप्न पाहिलं तर लक्षात ठेवा, ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला लागेल. लोक योग्य भेटतील, योग्य संधी मिळतील आणि सगळं काही जुळून येईल. पण जर तुम्ही भीतीत राहिलात, शंका घेत राहिलात, तर तेच अडथळे तुमच्या समोर येतील. म्हणून ही वेळ खूप महत्त्वाची आहे. तुम्ही काय विचार करता यावर तुमचं भविष्य ठरणार आहे. अचानक मिळणाऱ्या कल्पना, या काळात तुम्हाला काही भन्नाट कल्पना सुचतील. अचानक एखादा विचार येईल जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. तो छोटा विचार वाटेल, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण कदाचित तोच तुमचा टर्निंग पॉइंट असू शकतो. तुम्ही जे बोलाल त्यालाही वजन मिळेल, तुमच्या शब्दांचा प्रभाव वाढेल. म्हणून बोलताना विचार करा, कारण तुमचे शब्दच तुमचं वास्तव्य तयार करणार आहेत. या काळात तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नाही आहात. जणू काही एक अदृश्य शक्ती तुमच्या विचारांना दिशा देत आहे, तुम्हाला योग्य मार्गावर नेत आहे. आणि आता सर्वात मोठा संदेश, ही पौर्णिमा तुम्हाला सांगते, तुझं आयुष्य बाहेरून नाही तर आतून तयार होतं. जर तुम्ही तुमचे विचार बदलले तर तुमचं नशीबही बदलेल. म्हणून तयार राहा, कारण आता तुमच्या हातात आहे तुमचं भविष्य घडवण्याची खरी ताकद. आणि कदाचित काही दिवसांनी तुम्ही स्वतःलाच विचाराल, मी एवढं मोठं बदल कसं घडवलं? कारण उत्तर एकच आहे, मी माझे विचार बदलले आणि सगळं बदललं. शेवटी एक मनापासून सांगते, 1 मेची ही पौर्णिमा तुमच्यासाठी फक्त एक तारीख नाही, ती आहे एक जागृतीचा क्षण, तुमच्या विचारांची, तुमच्या नशिबाची आणि तुमच्या आयुष्याची. आजपासून तुम्ही जे विचार कराल, जे निर्णय घ्याल, ज्यावर विश्वास ठेवाल, तेच तुमचं उद्याचं आयुष्य घडवणार आहे. म्हणून भीतीला जागा देऊ नका, शंकेला मनात स्थान देऊ नका आणि नकारात्मकतेपासून दूर राहा. कारण ब्रह्मांड तुमच्याकडे पाहत आहे आणि तुम्ही जसं विचार कराल तसं ते तुमच्यासाठी घडवेल. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. आणि लक्षात ठेवा, हीच ती वेळ आहे जिथून तुमचं आयुष्य एक नवीन उज्ज्वल दिशेने वळणार आहे. कदाचित काही दिवसांनी तुम्ही मागे वळून पाहाल आणि हसून म्हणाल, हो, इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली होती.